महायुतीचा महापौर आपल्याला बसवावा लागेल। पहिल्यांदा तर मी तुमचं कौतुक करतो, निवडणुकीच्या सुरुवातीलाच तुम्ही सिक्सर मारलाय। 6 नगरसेवक बिनविरोध भिवंडीकरांनी महायुतीचे निवडून दिलेले आहेत। आज खरं म्हणजे आपण बघितलं इतर पक्षांची अवस्था काय आहे। आता या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत ते म्हणतात मला तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी त्यांचे लोक काँग्रेसकडून उभे केले आहे। मग काँग्रेसचे लोक अजून तिसऱ्या पक्षातून उभे झाले आहे, तिसऱ्या पक्षाचे चौथ्या पक्षातून उभे झाले आहेत। या सगळ्यांनी खिचडी केली आहे। पण हे सगळे निवडणूक भिवंडीच्या विकासाकरता लढत नाही, यांच्याकरता भिवंडी एक असं एटीएम आहे की ज्यातनं रोज यांना पैसा कमवता येतो, म्हणून यांना भिवंडीची सत्ता हवी आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला या भिवंडीमध्ये एक चांगलं परिवर्तन घडवायचं आहे, एक चांगलं शहर आपल्याला तयार करायचं आहे, ज्या शहरामध्ये ईज ऑफ लिव्हिंग असेल अशा पद्धतीचं शहर। कारण आपण विचार केला तर आमचं भिवंडी हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचं सगळं लॉजिस्टिक आहे, विणकर, हातमाग, यंत्रमाग, यामुळे एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी आहे। पण या सगळ्या गोष्टींकरता सुविधा निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या भिवंडीमध्ये एकेकाळी 11 तलाव होते, आता जेमतेम नावाला 5 तलाव या ठिकाणी उरले आहेत। कारण खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी भिवंडीवर राज्य केलं त्यांनी या भिवंडीच्या विकासाचा विचार कधीच केला नाही। आपण बघा या ठिकाणी 2014 नंतर ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये तुमच्या आशीर्वादानं महायुतीचं भाजपचं सरकार आलं, त्यानंतर या भिवंडीमध्ये केलेली आपण कामं आत्ताच कपिलजींनी आणि महेशनी सांगितली। आम्ही हा विचार केला नाही महानगरपालिका कोणाकडे आहे। मी सांगितलं भिवंडी सारख्या शहराच्या विकासाकरता आम्ही निधी कमी पडू देणार नाही। आणि या